पालघर जिल्ह्यातील मोनरवाडा मार्गावर पुन्हा एकदा गंभीर अपघाताची घटना घडली आहे। 16 जूनला सायंकाळी 5च्या सुमारास आमगाव परिसरात 4 वाहनांचा भीषण अपघात झाला। या अपघातात एक स्कूटी, एक मोटरसायकल तर एक स्विफ्ट डिझायर कार आणि एक वॅगनर कार यांचा समावेश होता। मिळालेल्या माहितीनुसार स्विफ्ट डिझायर कार वाड्यावरून मोनरच्या दिशेने जात होती, तर वॅगनर कार मोनरहून वाड्याकडे जात होती। वॅगनर कार मधील प्रवासी वाडा पंचायत समितीशी संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे। स्विफ्ट कार मधील प्रवासी टेन मोनर येथील असल्याचे सांगितले जात आहे, तर स्कूटी चालक कोहोज हमरापूर येथील आणि मोटरसायकल चालक रायसल आमगाव येथील असल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातात स्कूटी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने पुडूस येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। इतर वाहनांमधील प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती आहे। मात्र अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की 4ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही वाहने अक्षरशः चक्काचूर झाल्याचे घटनास्थळावरील दृश्यांमधून दिसत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी सध्या रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित तृतीय पक्ष ठेकेदाराकडून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे। रस्त्याचे काम सुरू असतानाही कोणतेही सूचना फलक, धोक्याचे बोर्ड, रिफ्लेक्टर, बॅरिगेट्स किंवा इशारा चिन्हे लावण्यात आली नव्हती। तसेच रस्त्याच्या बाजूला तब्बल 1.5 ते 2 मीटर भाग अपूर्ण असतानाही वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। यामुळे वाहन चालकांना समोरील काम सुरू असलेला भाग वेळेत लक्षात न आल्याने हा अपघात घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। विशेष म्हणजे याच ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाल्याचे सांगितले जात असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे। आता प्रश्न उपस्थित होत आहे की जर रस्त्याचे काम सुरू होते तर सुरक्षा नियमांचे पालन का करण्यात आले नाही? सूचना फलक आणि बॅरिगेट्स का लावण्यात आले नाहीत? वाहन चालकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची? सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या घटनेसाठी जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर, संबंधित निरीक्षण अधिकाऱ्यांवर आणि तृतीय पक्ष ठेकेदारावर कारवाई होणार का? की यापूर्वी झालेल्या अनेक अपघातांप्रमाणे हे प्रकरणही दुर्लक्षित केले जाणार? नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार का? की पुन्हा एकदा चौकशीच्या नावाखाली फक्त कागदी घोडे नाचवले जाणार? स्थानिक नागरिक आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहे। कारण प्रश्न केवळ एका अपघाताचा नाही, तर रोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांच्या सुरक्षेचा आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।